मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे। आपण आता मुंबई नाका परिसरामध्ये आहोत। आपण या ठिकाणी बघू शकता की राज ठाकरेंच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मात्र हा 2 दिवसीय जो दौरा आहे तो कसा असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आहेत। भाऊ, काय सांगाल, कसा दौरा आहे राज ठाकरेंचा? आज नाशिक शहरामध्ये हिंदू हृदय सम्राट, मराठी हृदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरे आज नाशिक मध्ये येत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर माननीय राजसाहेब पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहे। त्या निमित्तानं मग शहर असेल, जिल्हा असेल, ग्रामीण भागातील पदाधिकारी असेल, सगळ्यांशी माननीय राजसाहेब हितगुज साधणार आहे। माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत अंकुश पवार। भाऊ, राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढेल असं वाटतं? 100% सन्माननीय राजसाहेब हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांचा श्वास आहे आणि निश्चित साहेब ज्यावेळेस येतील त्यावेळेस एक ऊर्जा घेऊन येतात आणि त्या ऊर्जा सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये येत असते। आता आपण विचारलं की सन्माननीय राजसाहेब या खड्ड्यांच्या बाबतीत भूमिका घेतील का, तर लोकहिताच्या प्रत्येक विषयामध्ये राजसाहेब स्वतः इंटरेस्ट घेता। नाशिक 2012 ते 2017 या मागच्या कुंभमेळ्यामध्ये नाशिक शहराची परिस्थिती कशी होती आणि आजची परिस्थिती कशी आहे, जे कुठलीही वृक्षतोड न करता विकसित केलेले रिंग रोड, कॉलनी रोड, आणि आज जी तुम्ही बघितली परिस्थिती बघितली नाशिक जिल्ह्यात, शहर तर सोडून द्या, परंतु नाशिक जिल्ह्यात ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस तिथे जहाजात बसलेलो आहे की गाडीत बसलेलो आहे हेच समजत नाही। इतक्या कितीतरी लोकांना आपला जीव गमवावा लागला, त्यातले 6 आकडे हे शासनाकडे दाखवले गेलेले, परंतु अनेक लोकांना त्यांचे जीव गमवावे लागले, त्यांचे कुटुंब रस्त्यावर आलेले। नक्कीच आपण बघू शकतोय की जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे निश्चित बदल होईल, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढेल। कॅमेरा पर्सन अभयारसह मी विठ्ठल बाळुंके, आपलं नाशिक।